ओम नमो भगवते वासुदेवाय. अर्जुनाचा शोक आणि मोह गीताज्ञानाच्या उपदेशाने पूर्ण शांत झाला होता. महायुद्ध हे धर्मकार्य व कर्तव्य होते ही भावना अर्जुनाच्या अंतःकरणात रुजली होती. परंतु युधिष्ठिर महाराजांची मानसिक अवस्था काही वेगळीच होती. ती शोकग्रस्त व विषण्ण होती. भगवंत लीलेचे वर्म जाणणारे व्यासादी महर्षी आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांत्वनपर उपदेश, इतिहास आणि अद्भुत चरित्रांचे कथन करूनही युधिष्ठिरांची चिंता व मोह शांत झाला नाही. प्रजाद्रोहाने भयभीत झालेले युधिष्ठिर महाराज ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने भीष्म ज्या ठिकाणी शरशय्येवर पडले होते त्या कुरुक्षेत्री निघाले. अध्याय 9. सूत म्हणती शौनकाशी. कुरुक्षेत्री रणांगणावर भीष्म पितामह होते शरशय्येवर. इच्छा मरणाचा प्राप्त त्यांनावर करीत होते सहस्रनाम पाठ. युद्धाने प्रजा झाली पीडित, राजा युधिष्ठिर त्यामुळे भयभीत. धर्माचे ज्ञान करण्या प्राप्त भीष्म पितामहापाशी गेले. उत्तम घोडे रथास जोडूनी सुवर्ण जडीत रथात बैसोनी पांडव बंधू गेले युधिष्ठिरा मागूनी भीष्म पितामहापाशी. व्यासधौम्यादी मुनी श्रीकृष्ण अर्जुनासह रथामधूनी जैसा कुबेर शोभे यक्षामधूनी तैसा शोभे युधिष्ठिर. भगवान श्रीकृष्ण रणांगणी गेले तेव्हा पांडवांना दिसले स्वर्गातून पृथ्वीवर पडलेले भीष्म पितामह शरपंजरी. पितामह भरतवंशाचे भूषण भेटण्या आले शिष्यासह मुनिगण. तैसेच ब्रह्मर्षी देवर्षी राजर्षी गण आले रणांगणी. धौम्य व्यास नारद बृहदश्व भारद्वाज इंद्रप्रमद कक्षिवान गौतम गृत्समद कश्यप अत्री विश्वामित्र. वसिष्ठ सुदर्शन सीत बृहस्पती शुकदेव त्रित परशुराम पर्वत हे मान्यवर पोहोचले तेथे. भीष्म पितामह मोठे सुज्ञ देशकाल निर्णयाचे धर्मज्ञ हे सर्व ऋषी आलेले पाहून यथायोग्य केले स्वागत. जगदीश्वराचा प्रभाव जाणती श्रीकृष्ण त्यांच्या हृदयात असती. स्वलीलेने मनुष्यरूप धारण करती दर्शन होते ऐशा ऋषींचे. ते सर्व मुनिजन त्यांच्या हृदयस्थ श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत पाहून त्यांची पूजा करीती. प्रेमाने नम्रतेने पांडव आले भीष्म पितामहाजवळ बसले. पितामहांचे डोळे प्रेमाश्रूने भरले ते म्हणू लागले पांडवांसी. भीष्म पितामहा पांडवांना सांगतात, ब्राह्मण धर्म भगवंताचे आश्रित आहात तुम्ही त्यांचे. अन्यायाचे व अतिकष्टाचे जीवन तुमचे. अरे रे व्हावयास नको होते. अतिरथी पांडूच्या मृत्यूकाळी तुम्ही लहान होता त्या काळी. कष्ट सोसावे लागले त्यावेळी कुंती राणीस तुमच्यासाठी. ढगसती वाऱ्या अधीन समस्त जगतैसे ईश्वराधीन. अप्रिय घटनायुक्त तुमचे जीवन ही ईश्वरी लीला. जेथे गदाधारी भीमसेन गांडीव अस्त्रवेता अर्जुन धर्मपुत्र युधिष्ठिर श्रीकृष्ण भगवान तेथे विपत्ती कैशा. इच्छा कालरूप ईश्वराची जाणू न शके बुद्धी माणसाची. मती मोहित मोठ्या ज्ञानियांची ईश्वराच्या इच्छेपुढे. भीष्म पितामहाचे हे बोलणे ऐकून तुकारामांचा एक अभंग आठवतो. हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू ह्या संसार देवा पायी. हे युधिष्ठिरा
संसारातील चलनवलन आहे ईश्वराच्याच अधीन. तुम्ही करा या अनाथ प्रजेचे पालन, अनुसरून या ईश्वरी इच्छेला. आता तुम्हीच या प्रजेचे स्वामी, समर्थ व्हावे त्यांच्या पालनी. राजधर्म नीतीने आचरण करूनी कर्तव्य करावे. भीष्म पितामहा आपले वरील बोलणे पटवून देण्यासाठी पुढे युधिष्ठिर महाराजांना कोणते अद्भुत ज्ञान देतात आणि ते ऐकताच त्यांचा शोक कसा क्षणार्धात संपतो हे पुढील भागात ऐकू. हरिओम तत्सत.